नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। पुण्याचे विभागीय आयुक्त असलेले आणि पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले चंद्रकांत दळवी हे निढळगावचे सातारा जिल्ह्यातले। आपल्या स्वतःच्या गावाचा विकास आपण जगाला करून दाखवावा असा संकल्प ज्यांनी नोकरीच्या पहिल्याच दिवशी मनामध्ये घेतला त्यांनी निढळमध्ये एक स्वतःचा दळवी पॅटर्न निर्माण केला आणि त्या गावाचा विकास त्यांनी करून दाखवला। नाना पाटेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं एक प्रकाशन करण्यात आलं, पण नाना पाटेकरांनी सांगितलं जे पुस्तकात लिहिलंय ते मी प्रत्यक्ष येऊन पाहीन आणि ते जर सत्य असेल तरच मी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येईल। आणि झालंही तसंच। नाना पाटेकर 2 दिवस तिथे राहिले, पुस्तकाप्रमाणे सर्व गोष्टी पाहिल्या आणि काल बालगंधर्वमध्ये मुक्त कंठानं नाना पाटेकरांनी त्यांचं कौतुकही केलं। निढळच्या विकासाचा दळवी पॅटर्न म्हणून एका सहृदयी माणसानं त्याभोवती आपल्या मायेची प्रकाशमान व्हावा हा सुद्धा ध्यास यामध्ये दिसतो। स्वागत करतो आणि नेण्याचं काम होतंय। व्यासपीठावरील श्री विलास शिंदे साहेब, माननीय गजानन पाटील साहेब, राजेंद्र शिंदे साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की आता देशानं 2047 मध्ये विकसित भारत व्हावं अशा प्रकारची ध्येय ठेवलेलं आहे, घोषणा केलेली आहे आणि त्या दृष्टीनं काम पण चालू आहे। आपल्या देशामध्ये 5000 शहरं आहेत, पुण्यासारखी, मुंबईसारखी, आणखी खटाव, साताऱ्यासारखी 5000 शहरं आहेत। महाराष्ट्रामध्ये 42,000 गावं आणि 27,000 ग्रामपंचायती आहेत आणि देशामध्ये 6,48,000 खेडी आहेत। 70% जनता खेड्यामध्ये राहते। विकसित भारतच्या मार्गावर शहरी भारत तर 100% विकसित होईल याच्या बाबतीमध्ये मला अनुभव आहे प्रशासनाचा। मला खात्री आहे की विकसित शहरी भारत पुढच्या 10 वर्षामध्ये नक्कीच विकसित झालेला असेल। स्वतः मी काय आहे, आपल्यामध्ये ही सगळी ऊर्जा आहे, ताकद आहे, तो माणूस वापरतो, आपण वापरत नाही। मग तो चंद्रकांत पॅटर्न होतो। पॅटर्न काय, पॅटर्न म्हणजे काय, आमचा सुद्धा मारामारीचा तो पॅटर्नच आहे ना, असं मारायचं मग असं मारायचं, सगळे पॅटर्न। हा पॅटर्न तुझा लोकहितासाठी तू वापरतोयस आणि मीच खरं सांगतो हे अभ्यासक्रमाला लावलं पाहिजे पुस्तक। आणि हे मी तुला वाचल्यानंतर सुद्धा बोललो होतो की हे अभ्यासक्रमाला लागलं पाहिजे। एक माणूस शून्यातून काय सुरू करू शकतो आणि हे आपण सगळे करू शकतोय। बरं, आपल्या सगळ्यांना ही ताकद आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुण्यातील कशिश फाउंडेशनच्या वतीनं एल्प्रो मॉल चिंचवड येथे नुकताच एक वेगळा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये अनेकांनी भाग घेतला होता आणि त्यावेळेला पहलगाम हल्ल्यामध्ये जे शहीद झाले त्यांना मानवंदना तर दिलीच, पण पाकिस्तान विरुद्धचे नारे देखील या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे जमावाने दिले।
पुणे शहरामध्ये टोळक्यांचा धुडकूस आता ही नित्याचीच बाब झालेली आहे. सिंहगड रोड येथे तुकाई नगरमध्ये असाच टोळक्यांनी गाड्यांच्या काचा फोडल्या, दुचाकींना त्या ठिकाणी हातोड्यांनी मारहाण केली आणि अनेक घटना घडल्या. तेथील नागरिक भयभीत झालेले आहेत. पोलीस प्रशासन रात्रीची गस्त वाढवत आहे. जाणून घेऊयात या टोळक्यांना नेमकं काय. नाही क्लेम साठी नाही क्लेम नाही करायचा आपल्याला. सर नंबर तू घे. फोटो काढते का? नाही व्हिडिओ बनवतोय. पुढच्या पण मारतात का रे? हे बघ रे पुढच्यावर मारतात का? पुणे शहरात रस्त्यामध्ये खड्डे खणणं आणि त्या प्रकारे अपघात होणं ही नित्याचीच बाब. त्याला प्राणी तरी कसे सुटणार. गाय रस्त्याने चालली होती, पण जाता जाता तिथे एका खड्ड्यात पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला सुखरूपपणे बाहेर काढली. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. 7 जूनला येणारा पाऊस यावेळेला 9 दिवस अलीकडेच पुणे शहरापर्यंत पोहोचला आहे. केरळला तर तो बरसतोच आहे, पण अंदमान निकोबारमध्येही तो लवकर पोहोचला. यावेळेला पाऊस लवकर पोहोचला, तो पडेलही, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाऊस आपल्याला ओढणी देऊ शकतो, हे देखील त्याबरोबर शास्त्रज्ञ सांगतात. तेव्हा पेरणी करण्याकरता नेमका वापसा तयार होणं आणि काळ मिळणं ही देखील महत्त्वाची गोष्ट. तेव्हा या पावसामध्ये आपण आपलं आरोग्य जपू, रस्त्यावरच्या खड्ड्यांमधनं आपण सुरक्षित घरी पोहोचू आणि रस्त्याच्या खड्ड्यामध्ये जर कोणी अडकला असेल, पडलं असेल तर त्याला तातडीनं मदत करून आपण बाहेर काढू. एवढीच जबाबदारी. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.